चंपक मैदानातल्या एका घटनेची दृश्यही आपण बघतो आहोत। जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद पाडण्यात आलेलं आहे। रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। रत्नागिरीच्या चंपक मैदानामधली ही घटना। वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थिनीला सध्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलाय। जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ यामुळे रस्त्यावर उतरलाय। कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातलं कामकाज सुद्धा बंद पाडलेलं आहे। रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली। त्या निषेधात आता रत्नागिरीच्या चंपक मैदानावर स्टाफ रस्त्यावर उतरलेला आहे। तर आपले प्रतिनिधी मनोज लेले सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, रत्नागिरीच्या एका शासकीय रुग्णालयातल्या नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाला आणि त्यामुळे आता त्या शासकीय रुग्णालयातला स्टाफ आक्रमक झालेला आहे। नेमकं काय घडतंय? पोलिसांसोबत नेमकी काय बातचीत होत आहे? नक्कीच मनश्री, हा एकंदरीत प्रकार समजून घेण्याची गोष्ट आहे। नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारी ही मुलगी आहे आणि ही आज आपल्या घरी निघालेली होती। वाटेत घरी येत असताना तिला अचानक चक्कर आली, म्हणून तिने रिक्षा थांबवली आणि रिक्षात बसल्यानंतर तिला पुढचं काही आठवत नाहीये। ती डायरेक्ट चंपक मैदानावर तिला जाग आली। ती बेशुद्ध अवस्थेत होती। तिनेच आपल्या घरच्यांना फोन केले आणि माझ्यावरती अत्याचार झाल्याचा संशय तिने व्यक्त केलेला आहे आणि त्याच गोष्टीमुळे सध्या रत्नागिरीत मधले सगळे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी गोळा झालेले पाहायला मिळतात। त्याच पद्धतीनं तिला सध्या रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी तपासणीसाठी आणलेलं आहे। नर्सिंग कॉलेजची ती स्टुडंट असल्यामुळे या ठिकाणच्या नर्सिंग ज्या नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहेत, त्यांनी या ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। त्याच पद्धतीनं आता जे सामान्य नागरिक आहेत ते या ठिकाणी पोलिसांना जाब विचारण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। सगळ्याच संघटना, सगळेच पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं त्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आहे। पोलिसांना या ठिकाणी जाब विचारण्यात आलेला आहे कारण 3 तासापासून तिथे पालक आलेले आहेत आणि जो वैद्यकीय अहवाल तिच्या बाबतीमधला जो येणं आवश्यक आहे तो अजून आलेला नाहीये। पोलीस या संदर्भातला तपास करतात। आम्ही पोलीस अधीक्षकांना संदर्भात विचारलं, ते म्हटले की आमचा तपास चालू आहे, योग्य वेळी आम्ही पत्रकारांना या संदर्भातील माहिती देऊ। मात्र सध्या जो प्रकार पूर्ण राज्यामध्ये होतोय, महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या जागा झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने सध्या रत्नागिरीमध्ये हे सगळे जे नागरिक आहेत ते या घटनेचा जाब विचारण्यासाठी एकत्र जमलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच मनोज, त्याच्यामुळे कोलकाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये अशी घटना घडली का याविषयी शंका व्यक्त केली जाते आणि स्टाफ आक्रमक झाला।